फॉलोवरती मला एका रीलचे 80,000 रुपये भेटले. 80,000 काय विषय नाही, फक्त 600 फॉलोअर्स वरती. एक रीलने मला 80,000 रुपये घेऊन दिला नाही एक रीलने. तर बऱ्याच दिवसांनी एक रील टाकली, बऱ्याच दिवस आधी एक DM मला कमेंट आलेली की काम करायचं होतं खिडक्यांचं म्हणून. तर तिथंच जातो, त्यांचाच फोन आलेला. तिथंच जाऊन बघूया काम भेटतंय नाही भेटतंय नशिबावर. जर भेटला तर रीलच्या माध्यमातून हा पहिला माझा काम असेल, कारण की पहिलंच काम असल्यामुळं रीलच्या माध्यमातून खूप ते घेण्याचा प्रयत्न मी करणार 100%. काय विषय देतात. आता तिथं पोहोचलोय, थोडंसं घाबरायला होत आहे. भेटेल नाही भेटेल काय सांगता येत नाही, पण बघूया आपण ट्राय करूया. भेटेलच, पॉझिटिव्ह राहायचा. भेटेल काय भेटेल. पहिली जी एक्साइटमेंट आहे ना ती गेली नाही पाहिजे आपल्याला. रीलच्या ह्याच्यातून जर तुम्हाला काम येत असेल ना तर ते काम तुम्ही करा. आणि या बोलत होते ना व्हिडिओ बनवून काय भेटणार आहे, कशा व्हिडिओ बनवते, तर हेच ह्याच्याचसाठी मी व्हिडिओ त्याचंच आज पहिली सुरुवात होते की त्याने मला फोन करून मला बोलवले नाही की काम घे म्हणून. पोचलंय, खरं काम भेटतंय. तर बघूया पोचलंय, तर तिथे जाऊन तुम्हाला सांगतो काय भेटते का नाही भेटत. बघूया. रील बनवून काहीतरी फायदा झाला, आपल्याला काम वगैरे भेटलेलं आहे रीलच्या माध्यमातून. आणि एवढा एक्साइटमेंट आता आहे ना आपली बाय, काही विषयच नाही. आता आलेलो जरा तेच भेटते का नाही आपण बघत होतो, पण शेवटी आपल्याला काम भेटला. ॲडव्हान्स वगैरे घेतला. आता आपण जाऊया. खूप आता मला वाटतं आता व्हिडिओ बनवून काहीतरी फायदा झाला, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही बनवा. व्हिडिओ का नाही बनवून मला अजून काही समजत नाही. तर बघूया, जाऊया. कारण की हे बघा तिथंच ॲडव्हान्स वगैरे घ्यायला आलो, त्यांचं काम वगैरे घेतलं आहे. आता निघूया लगेच. खूप एक्साइटमेंट आता वाढलेली आहे, कारण की आता व्हिडिओ काय आपण काय बंद करत नाही. व्हिडिओ मला जे बोलत होते ना, व्हिडिओ मला काय होतं ते हे होतं कारण भेटतात. त्यामुळे तुम्ही पण व्हिडिओ बनवा. व्हिडिओ मला हेच भेटतं.